तुमच्यासाठी घेऊन आलोय अंकगणित श्रेणी इंग्लिशमध्ये त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात। आता त्याची व्याख्या बघून घेऊ काय दिलेले। ज्या मालिकेमधील संख्या समान फरकाने वाढतात किंवा कमी होतात त्या मालिकेला अंकगणितीय श्रेणी म्हणत असतो। आता काय समान फरकाने संख्या एकतर वाढल्या पाहिजे किंवा कमी झाल्या पाहिजे। आता याच्यावरचे उदाहरण आपल्याला स्पर्धा परीक्षेला विचारलेले असतात। आता त्याच्यासाठी जर आपल्याला पद काढायचं असेल तर सूत्र कोणतं असणार आहे, a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण आणि कंसाला गुणाकारात किती असणार आहे d। आता a चा अर्थ काय असणार आहे, प्रथम पद असणार आहे, n जो असणार आहे तो काय असणार आहे एकूण पदे असणार आहे आणि d काय असणार आहे त्या लगतच्या पदामधील असलेला फरक म्हणजे त्या पदामध्ये आपल्याला डिफरन्स काढायचा आहे। एक्झाम्पल बघा काय दिलेले आता 61 68 75 82 यामध्ये 15वे पद कोणते असणार आहे ते आपल्याला शोधायचे। आता a म्हणजे काय असणार आहे प्रथम पद काय आहे 61 आहे आणि एकूण पदे किती असणार इथं 15 कारण आपल्याला 15वे पद काढायचं आहे। आणि d म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये असलेला डिफरन्स म्हणजे समान फरकाने एकतर वाढणार किंवा कमी होणार तर त्या पदांमधील असलेला फरक d हा किती असणार आहे 7। मग याचा अर्थ काय याच्यामध्ये जो फरक असणार आहे आता 61 आणि 68 याच्यामध्ये किती फरक असणार आहे 68 वजा जर आपण 61 केले किती मिळणार आहे आपल्याला 7। पुढं 75 वजा 68 जर केले तर याच्यामध्ये फरक किती मिळणार आहे 7 हा मिळाला आपल्याला d। आता शेवटचे पद म्हणजेच आपल्याला 15वे पद जर काढायचं असेल सूत्र a अधिक n वजा 1 कंस पूर्ण गुणाकारात किती असणार आहे d। a किती आपल्या जवळ 61 अधिक n किती आपल्या जवळ 15 वजा 1 आणि गुणाकारात d किती असणार आहे 7। आता हा 61 अधिक यांची वजाबाकी 15 मधून 1 जाणार किती येणार आहे 14 गुणाकारात किती असणार आहे 7। हा 61 जशा तसा लिहायचा आधी आपण गुणाकार करणार आहे 14 गुणिले जर 7 केले किती मिळणार आहे आपल्याला 98। आता यांची आपल्याला काय करायची बेरीज 8 आणि 1 किती होणार आहे 9 आणि 9 आणि जे 6 असणार आहे यांची बेरीज किती होणार आहे 15। म्हणजे आपल्याला जे 15वे पद विचारलेले 15वे पद किती मिळणार आहे 159 159। आता विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा 21 28 35 याच्यामध्ये 40वे पद शोधायचं आहे आणि त्याचे ऑप्शन म्हणजे पर्याय सुद्धा दिलेली आहेत। हे जे एक्झाम्पल आहे तुम्ही होमवर्कला करायचं आहे कमेंट मध्ये त्याचा आन्सर द्यायचा आहे। अशा ट्रिक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायचं, लाईक करायचं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर